नमस्कार, मी संध्या, तुमची साकव सखी. आज बोलायला आलेले आहे अशा प्रत्येक स्त्रीशी जी दिवसातून एकदाही स्वतःचा आवाज ऐकत नाही, जी सगळ्यांसाठी जगते पण स्वतःसाठी मात्र थांबत नाही. आणि म्हणूनच हा साकव तिच्यासाठी. कधी वाटतं का तुम्हाला की आपण खूप काही करतोय पण तरीही कुठेतरी काहीतरी अधुरं वाटतंय? सकाळपासून रात्रीपर्यंत धावतोच आहोत, पण आपण कुठे आहोत हेच विसरतोय. कधी आई म्हणून, कधी बायको म्हणून, सून म्हणून, तर कधी एम्प्लॉई म्हणून. पण मी म्हणून तो आवाज खूप मागे पडतोय. मलाही कधी वाटायचं वेळच मिळत नाही, पण खरं तर वेळ मिळत नव्हता असं नाही, तर मी स्वतःसाठी थांबणंच थांबवलं होतं. माझं मन बोलायचं पण मी त्याला गप्प बसवायचे. कारण रोज उठून तेच, मुलीला शाळेसाठी तयार करणं, तिचा डबा बनवणं, स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घराची आवराआवर, नवऱ्याचा नाश्ता, डबा, या सगळ्यातून मोकळं व्हायचं आणि त्यानंतर माझं ऑफिस. आणि एक दिवस थकल्यासारखं नाही तर हरल्यासारखं वाटायला लागलं. मग थोडं थांबले, विचार केला काय करता येईल. एकदा सकाळी लवकर उठले, स्वतःसाठी थोडी वेळ काढली. ना मोबाईल, ना फोन, ना जबाबदाऱ्या, फक्त मी आणि माझा आवाज. आणि तेव्हाच समजलं आपल्याला आयुष्यात कुठल्या मोठ्या मोठ्या गोष्टी नकोय. आपल्याला हवं असतं मी आहे आणि मी ऐकली जातीये, ही भावना. म्हणून सांगते सखी, स्वतःला ओळख, स्वतःसाठी वेळ काढ, स्वतः बरोबर वेळ घालव. आणि तोच असतो आपला साकव. आपल्याला या जगाच्या गोंधळातून स्वतःपर्यंतच्या टोकाकडे नेणार. स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे स्वार्थ किंवा लक्झरी नाही, ती गरज आहे प्रत्येक स्त्रीची. भेटत राहू अशाच गप्पा मारण्यासाठी आपल्या चॅनेलवर साकव सखी. धन्यवाद.